दिवस प्रवास चाललाय तो मरणाकडे. सुख आणि दुःख या दोन्ही तटाच्या मधून वाहणारी ही जीवनरूपी सरिता. आयुष्य त्या नदीचं पाणी, जन्मरूपी पहाडावरचा उगम आणि मरणरूपी समुद्राला मिलन. बस एवढ्या गोष्टी लक्षात घ्या की सगळे कीर्तन आलं लक्षात. जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाईपर्यंत अखंड वाहते. आयुष्य त्या नदीमधलं पाणी असतं आणि सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ असतात. सुखशानंतरम दुःख, दुःखशानंतरम सुख हे ठरलेलं आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहेत, त्याचंच नाव जीवन आहे. एक आनंदानं, एक दुःखानं. कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षाने मुलगा झाला. सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं त्याला हे छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण गोड जेवणाला यावं. ही दोन्ही ज्याच्यामध्ये घडतं त्याचंच नाव जीवन आहे. कबू हासे कबू रोवे. रडण्याचाही प्रसंग आहे, हंसण्याचाही प्रसंग आहे. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एवढं लक्षात घ्या. तुम्ही आम्ही एकत्रित आलो ते विभक्त होण्यासाठी. प्रत्येकाची तारीख ठरलेली आहे. आता तुम्ही या ठिकाणी एकत्रित आला, कीर्तन आला, संशोधन करा. कशासाठी? कीर्तन ऐकण्यासाठी. मलाही माहिती आहे. कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरी जाण्यासाठी ठरवून आलेलं आहे. हे जसं तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. बस एक दिवस जगाचा निरोप घेणार आहे. कोरोनामधून वाचलो आपण, पुन्हा भेटलो. मोठे मोठे महात्मे आमचे इंगळे बाबा सारखे गेले. कोणाचा कधी केव्हा नंबर लागेल नाही सांगता येत. वशिलेबाजी चालत नाही मरणाच्या बाबतीत. बाकी कुठेही लावा वशिला. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता, त्याचाही भाचा मेला अभिमन्यू. घरी गेल्यावर डोकं चालवा. आणि जिथं भगवान श्रीकृष्ण मामा असून भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य. छाती काढण्यात काही अर्थ आहे? उपजल्या पिंडा मरण सांगा. तीर मरे गए
कबीर मर गए, पैगंबर मर गए, हरि गोरी जपी तपी सन्यासी मर गए जोड़ा जोगी। तीन लोग पर छत्र विराजे मोटा कुंड बिहारी, बाबा कबीरा सो गई मर गए कौन विचारी। बस जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे। जीवनामध्ये फार मोठं दुःख आहे, लक्षात घ्या। व्यक्तीचं महत्व ती असेपर्यंत कळत नाही। तुमच्याकडे रामायण झालं, मुंद्राजी तुमचे वडील होते, 2 वेळा हनुमान चालीसा रोज, काही करत नव्हते, पण घर वजनदार वाटायचं नुसतं बापाकडे पाहिलं। आता हे तिघही बंधू आहे, काही कमी नाही, पण शाबासकीचा हात गेला, लक्षात घ्या। तुम्ही तिघही भाऊ किती मोठे व्हा, जिल्ह्यातून तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण पूजनीय पिताजी नामदेवरावजीच्या शाबासकीत जे प्रेम आणि आनंद होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा। पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय, पुत्र विजयाचा खरा आनंद होत असेल, जगाच्या पाठीवर तो जन्मदात्या बापाला होत असतो। आता मी कुणाला नाव ठेवत नाही, लक्षात घ्या। उठला सुटला कीर्तनकार, व्याख्याता, प्रवचनकार, आई 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 आईवर तर गाणेच निघाले आता। कौतुकास्पद आहे, मी त्याच्या विरोधात नाही, पण बापावर एकही बोलत नाही। बापाने काय घोडं मारलं म्हणतो, थोडा विचार करा। मायपेक्षाही काकांवर जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं आहे। फरक एवढाच आहे, मायचं प्रेम समाजाला दिसतं आणि बापाचं लपून असतं, बस एवढाच फरक। किरकोळ संकट असेल तर आईची आठवण येते मामा, तुमचे अनुभव आहे। चालता चालता काटा बोचला चंद्रकांतजी, चालता चालता सहज माणूस आई ग म्हणतो, ते ठरलेलं आहे, हे ठरवून नाही, सहज शब्द निघतात आई ग। पण वेगळ्या टेन्शन मध्ये आहे, हायवे क्रॉस करतोय आणि ट्रक याच्याजवळ येऊन थांबतोय, करकचून ब्रेक लावल्यावर तो दोन्ही हात वर करून बाप रे म्हणतो। आता आई नाही, आई किरकोळ संकटाच्या वेळी, पण बाप जेव्हा भयानक संकट जीवनात येतं तेव्हा आठवतो आईचं प्रेमच आहे, आम्ही नाही म्हणत नाही, पण बापाचं काकांवर जास्त प्रेम आहे। मी पटवून दिलं आपल्याला, त्याच्यावरच कीर्तन होईल मामा कदाचित। रामचंद्र प्रभू ते ऐकलाय सगळ्या सोनपेठवाल्यांनी। वनवासात सोडल्यानंतर सुमंत प्रधान वापस येतोय। सहज आहे, पहिलं आईनं विचारलं, सुमंतजी क्या मां सफर कैसी हुई? सुमंतजीनं खाली मान घातली। श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी, हाँ, और बाद में तीनों पैदल गए। पायदळ शब्द ऐकला, माय कौसल्या रडू लागली। रघुनंदन पायी गेला, रथ कार्य तू आलीला। आपण अभंग वाचा, आनंद वाटेल तुम्हाला। आणि मग रात्रीची वेळ आहे, तेव्हा माय कौसल्या वर बघू लागली आणि सूर्याला प्रार्थना करू लागली। सूर्यवंशी नारायण
सूर्यवंशी नारायण माझा राघव येतो वना. जमिनीकडे पाहिलं, अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. माय कौशल्याचं प्रेम सांगतो मी. रडू लागले. सुमंतजी दशरथजीकडे जातात. प्रसंग रात्रीचाच आहे. जमिनीवर पडलेले होते आणि हे गुप्त संबोधन आहे. नेहमी जय जीव शब्द वापरायचे सुमंतजी आणि त्या शब्दावरून ओळखायचे दशरथजी सुमंत आले. देखी सचिव जय जीव कही कहो सुमंता कामापुरतं ते पुन्हा ठेवू नाही का मंडळाजी. तयार आहे सगळे. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. जय जीव असा उच्चार सुमंताने केला. राजा दशरथाने ओळखलं माझा सुमंत आला. तारकन उठले. सुमंत उठे उद्या कुलनृपती खडे कहो सुमंत राम सियावर रामचंद्र की. पहिला प्रश्न विचारला, मेरा राम कहा. राम मृदंग बजा रहा. धीरज धरो सरकार. अरे तीनों में से किसी को लाया है? नहीं सरकार, तीनों में से किसी को नहीं लाया. एवढं ऐकलं याचा परिणाम राम राम कही राम 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 कही राम तनु परिहरि रघुवर विरह राव गयो सुरधाम सियावर रामचंद्र. सहा वेळा राम म्हटलं. चंद्रकांतजी प्राण सोडला. मी का आपली वेळ घेतली? माय कौशल्याचं प्रेम आहे, तिनं हंबरडा फोडला. बापाचं प्रेम आहे, त्यानं प्राण सोडला. प्रेम कुठं कमी आहे बापाचं? विठ्ठल. गोपाल काल्याचं कीर्तन सर्वांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला रात्री 12 वाजता. ते कडकडून मिठी मारली देवकीनं. मथुरेतली गोष्ट. या बाबाचं सगळे रामाच्या विरुद्ध आहे. नावापासून विरुद्ध आहे कृष्णाचं. राम शब्दामध्ये एकही थोडं अक्षर नाही धर्मे बाबा. आणि कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र न ला अर्धा श असा वेल्डिंग केला. कृष्ण राम सरळ आहे. राजेश दादा होते का? हा पुढंच आहे. मी म्हटलं व्याप असतो मोठा. नमस्कार. बरं आहे बरं. अशी मोठी 2-4 माणसं कार्यक्रमाला असली का बाकीच्यावर परिणाम होतो. एका याच्यात ऐकण्यासारखं काही असलं पाहिजे. एवढे मोठे भेट सांग. ठीक आहे. आता आमच्या मणक्याचं कमरेचं ऑपरेशन झाल्यामुळे बसावं लागतं बरं का रामनावा. म्हणून सगळ्या श्रोते मायबापाला क्षमा मागतो. मी आधी सांगत असतो बाबा उभं राहून नाही जमत, बसून करील. जमते का तुम्हाला? झोपून करा महाराज. बैसल्याने उभा निजल्याने गाता उभा नारायण. बैसल्या कीर्तन करिता डो.
मदत करत जा. काही ना आपलं खेळीमेळी चालतंय साहेब. राम आणि कृष्ण जन्मापासून विरोध. रामाचा जन्म भर दुपारी, कृष्णाचा मध्यरात्री. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा शुद्ध पक्षात, त्याचा वद्य पक्षात. याचा नवमीला, त्याचा अष्टमीला. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेल. राम जन्म झाला तेव्हा आनंद आहे माय बापाला. भय प्रगट कृपाला मंगळदिला पाठ आहे. आनंद झाला. दासी तर पळतच आले. जय हो महाराज, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी का मानव. अभंग राहील ना आपल्या बाजूला. थोडं वाढलं चालेल का? नाही, आम्हाला माहित आहे चालेल म्हणतात त्याच मोसमला विचारतो आम्ही. दशरथ पुत्र जन्म सुनी का ना मानव ब्रह्मानंद समान धर्मानंद मन राजा जाए और जा बाजे बजाने को लगा. राजा दशरथजींना आदेश दिला आणि अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. तेव्हा एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा के आनंद की भी जय. 4 वर्षांनी भेटला हा बाबा. हा ना, चंद्रकांतजी खूप सुंदर नियोजन केलं. नवीन येणाऱ्या कोणत्याही भाविकाला वाटेल हा अखंड हरिनाम सप्ताह असावा. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. लाडक्या लेकीनं जन्म घेतला, एकुलती एक लेक श्रीमंत बापाच्या पोटी.
आणि त्या लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं गोड जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं. ते तुम्ही त्याच्या पुढे बसल्यामुळे तो आवाज कमी. बॉक्स आलो इतका फरक पडतो. विठ्ठल काही काटकसर नाही. आणि आम्हाला स्वाभिमान आहे, आनंद आहे. 20 वर्षे झाले नाही का राजेश दादा? 20 वर्षे झाले अध्यक्षपद. मराठी कळती ना? योग्य आणि योग्यता, बरं का मामा? हे 2 शब्द लक्षात घ्या. योग्य, योग्यता. बरीच माणसं योग्यतेच्या पाठीमागे पडतात, तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढे पडते. योग्यतेच्या पाठीमागे पडायची गरज नाही. तुम्ही योग्य व्हा. योग्यता फुलाचा हार घेऊन स्वागताला तुमच्या मागे लागते. म्हणून त्या योग्यते शब्दाला हे योग्य दिसलं म्हणून 20 वर्ष झालं तरी बाजूला नाही हटलं. आनंद आहे आम्हाला. त्याही पेक्षा सूर्यकांतजी, रमाकांतजी, चंद्रकांतजी, आनंद वाटला. बंधूचं बंधूवर प्रेम. वाईट या गोष्टीचं वाटतं, संबंध नसलेल्या मित्रासाठी लाखो रुपयाचा चुराडा चालतो आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. नाही. कोणत्याही मायबापाची जर मायबापाला स्वर्गातही आनंद वाटावा असं वाटत असेल तर भावाचं भावावर जीवापाड प्रेम पाहिजे. मी फालतू सांगत नाही. श्रीकृष्ण आणि बलराम गोकुळ सोडून जातात तेव्हा नंद पाटील गळ्याला बिलगून रडतात. कन्हैया, जय पिताजी, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था. अज्ञान के भांति कभी मैंने पिता के नाते ताड़न भी किया होगा. लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है. माय यशोदेला आठवलं आणि ती रडायला लागली. कृष्णा, काय आई, खोड्या केल्या म्हणून एक दिवस तुला दिवसभर उखळ्याला बांधला होता 2 रुपयाचा माठ फोडल्याबद्दल. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि मग शेवटचं सांगतो. नंद पाटील न यशोदा रडून रडून म्हणाले, कृष्णा, बलराम, काय आई, काय बाबा, कुठेही राहा, सुखाने राहा. फक्त आमची शपथ आहे, भाऊ भाऊ जन्मभर भांडू नका. मायबापाची अपेक्षा काय आहे? आणि मग जेव्हा पत्र पाठवलं भगवान कृष्णाने द्वारकेचा राजा झाल्यावर, तेव्हा त्या पत्रात हा उल्लेख केला होता. सुनऊ कान मुरिज सुमती मैया, आवई के दिन 4-5 महल दो भैया. प्रात उठे कबहू न करेहू कलह, कबहू न पय पिऊ मैया. आई, तू म्हणाली होतीस बैराम दादा तू भांडू नको. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, आजपर्यंत भाऊ भाऊ भांडलो नाही. मायबापाला काय अपेक्षा आहे? ज्या घरामध्ये भावाचं भावावर जीवापाड प्रेम आहे ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. आणि जिथं रोज भावा भावाची भांडणं आहे ते 6 महिन्यात जगाचा निरोप घेतात. हे लक्षात घ्या. आनंद आहे. तेव्हा मी सांगत होतो एवढ्यासाठी की माय आणि बाप, भगवान श्रीकृष्णजीचा जन्म झाल्यावर कडकडून मिठी मारले देवकीनं, वसुदेवानं मिठी मारली. तेव्हा माय देवकी म्हणाली, सोडवा सोडवा मिठी. हे मायचं प्रेम. लपवा लपवा जगजेठी. अहो, आठवा, 7 लेकरं आपल्या समोर मारले, तंगडे धरून फिरवायचं आणि डोकं फुटायचं त्याचं टोमॅटो सारखं. 7 मार.
एवढं तरी लपवा 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 जगजेठी, हे मायचं प्रेम. पण परिस्थिती रात्रीचे 12, अंधार पडलेला, सेंट्रल जेल मधलं प्रकरण, यमुनेला पूर, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट. अशा भयानक संकटात बापानं टोपल्यात घेतलं लेकरू, आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून लेकरू सुरक्षित ठेवून वापस जेलमध्ये आला. बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल आता किती आठवणी काढल्या. पाय वाजला मुलाचा. तुम्ही लक्षात घ्या, किती मोठा व्हा तुम्ही, किती मोठा व्हा, पण बापाच्या दृष्टीनं तुम्ही त्याचं बाळ असता. तुमचं वय 60 वर्षाचं असू द्या, तरी मुलगा घरी येईपर्यंत बापाला झोप लागत नाही रात्री. आणि मग पायातला बूट वाजला, दादा आलाय वाटतं, मग बाप सुखानं झोपतो. आता ही न भरून निघणारी उणीव आहे मुद्राजी, न भरून निघणारी. गए हुए कभी आते नहीं, ये तो हमें भी मालूम है. वो आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, म्हणून स्मरणाचा कार्यक्रम. प्रत्येक माणूस रात्रंदिवस धडपड करतो तो सुख प्राप्तीसाठी, पण मार्केट चुकतंय आमचं. मार्केट आपला बाप कोणता हे फक्त आईला माहिती आहे. थोडा दृष्टांत खालच्या दर्जाचा असेल, विस्तार करून सांगण्याची गरज नाही. आणि पाप किती केलं हे मनाला माहिती. माणसं पुण्याच्या गप्पा मारतात. पंढरपूरला गेलं म्हणजे तिकडून दर्शन करून आल्यावर 4 महिने त्या चौकात बसतं ओट्यावर. आपण तशी नाही आंघोळ केली धर्मे बाबा. काय केलं? 1 रुपया टाकला चंद्रभागेत, मग आंघोळ केली. 4 महिने सांगतं 1 रुपया टाकला, 1 रुपया टाकला, 1 रुपया टाकला. त्याच्यासोबत त्याच गावातलं एक गेलं होतं, चंद्रकांतजी एक गेलं होतं. तो म्हणला चातुर्मास झाला नाही का, सोनपेठ पागल केलं, रुपया टाकला, रुपया टाकला. टाकला नाही का? म्हणला टाकला. मी होतो ना आंघोळीला सोबत. पण पारीला लागलो आपण. कोण्या गावचं कडक टोपीवालं तुझ्या पुढे होतं, त्याची 100ची नोट बाहेर आली होती, अर्धी चिमटीनं ओढून तुझ्या खिशात घातलेली का दारात देवाच्या. हे सांग ना सोनपेठला. 1 रुपया टाकल्याचं पुण्य सांगतो आणि 99 रुपयाचं पाप लपवतो. अरे जरी लपवत असलं तरी तुझं मन तुला तुका म्हणे माय बापा. आपला बाप कोण मायलाच माहिती. एकुलता एक परदेशात गेला, कर्जबाजारी झाला, बाप शेत विकलं बरेच. तिकडे मोठा साहेब झाला तो. 20 वर्षांनी आला. आल्यानंतर त्याचा सत्कार परदेशातल्या लोकांनी त्याच्या जन्मगावी त्याच्या वाड्यात ठरवला. म्हणजे तांबडे लोक आले. तांबडे म्हणजे मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस, बस ते. बाप दारे धरत होता राठोड साहेब उसात. बापाला
पोटाला दारे धरता धरता कोणीतरी सांगितलं, आणि इथं काय दारे धरतोय, तुझ्या वाड्यात तुझ्या मुलाचा सत्कार परदेशातले लोक हेलिकॉप्टर घेऊन आले. चिखल लागलेला होता, तसाच आला, हातपाय धुतले बापानं. आता त्याचाच वाडा, त्याला काही परवानगी मागायची गरज आहे राजेश दादा? एक खुर्ची रिकामी होती, कारण हा साहेब आत गेला होता चहा पाणी नाश्ता आणायला. घराचा मालक साहेब, हे तांबडे बसले होते. एक खुर्ची रिकामी होती, वाड्याचा मालक असल्यामुळे तो तिथे जाऊन बसला. बाप गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोटो, उभं चंदन, 2 माळा तुळशीच्या. माणसात वानर येऊन बसावं असे पाहू लागले ते तांबडे. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? मुलगा आला चहाचे कप घेऊन. त्यानं पाहिलं का ह्या म्हाताऱ्याला कोणी सांगितलं इथं येऊन बसलं, तर परिचय देताना काय करावं? मुलगा म्हणतो. तेव्हा ते तांबडे विचारतात, कोण आहे? कोण आहे? नाही जमत. हु इज? हा, त्यानं सांगितलं, दिस इज माय फादर. असं नाही म्हटलं, मेरे बाप का गडी है पुराना, खेत में काम करता है. म्हातारं सगळ्या इंद्रियात नापास होतं धर्मे बाबा, कानात तरबेज होतं. त्याच्या लक्षात आलं यानं बाप म्हटलं नाही. मग चहा देऊन आत गेल्यावर त्या बापानं उभं राहूनच त्या तांबड्या लोकांना, माझा परिचय करून देताना काय सांगितलं या साहेबांनी? बसा बाबा बसा. नाही, परिचय करून देताना बसा बाबा. हो, पण परिचय दिला ना माझा. हो, काय सांगितलं? ते म्हणले, तुम्ही त्याच्या बापाचे गडी आहात, जुने शेतात काम करता. लाल डोळे झाले बापाचे, धारा लागल्या. अख्खी इस्टेट त्याच्यासाठी विकली, परदेशात पाठवला. तो बाप म्हणायला तयार नाही. बाप घरात गेला, कशासाठी? पुरावा. म्हातारी पोहे करत होती. रागावलं होतं म्हातारा, उठवलं म्हातारी, आणलं त्या ऑफिसमध्ये. त्या साहेबाच्या समोर तांबड्या साहेबांना विचारलं, साहेब हे म्हातारी आहे माझी, हिला विचारा मी याच्या बापाचा गडी आहे का बाप आहे? दृष्टांत संपला माझा. मन जाणे पापा तुका म्हणे माय बाप. पाप किती केलं हे मन सांगतं. आपला खरा बाप कोण हे आईला माहिती, तसं सुख कोठे हे संताला माहिती. म्हणून तुकोबारायच्या चरणी माथा विनम्र करून विचारलं, महाराज अनेक साधनं सुखप्राप्तीसाठी अवलंबन केली, नाना साधनाच्या केल्या खटपटा, प्रत्यानं पवतो याच्या धारावंटा, तेव्हा सुखासाठी काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी सांगतो ते कर.
या चालीची गरज होती. कालपासून सुरू झालं. सावण का महिमा, मस्त जमलं ते. विठ्ठल हुशार आहे टाळकरी, म्हणजे बरोबर जमलं ते. काल सुरू झाला ना सावण का महिमा. सुख पाहिजे का, तो एक देव आपला करून घ्यावा. सुटसुटीत शब्द आहे. तो एक देव आणि आपला करून घ्यावा. तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता. हे 9 सर्वनामे मराठी व्याकरणात आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. किती झाले? कोण मोजले म्हणा? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशी 9 सर्वनामे. बरं का सर, आता मोठे मोठे सर पुढं बसलेले आहेत. व्याकरण म्हणजे काय? भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून मूळचे ध्वनी निघतात त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार. फोडणीचं वर्ण साधं नाही, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात, वगैरे वगैरे. त्याच्यात मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे. त्यात तो, ती, ते दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा, ही, हे संबंधी दर्शक आहे. म्हणून जिथं ते तिथं हे, जिथं तो तिथं हा, जिथं ती तिथं ही हे शब्द जोडलेले असतात. ते म्हटलं की हे येतच. सुंदर ते ध्यान, आवड निरंतर हेचे ध्यान. फक्त संशोधन करा. ते म्हटलं की हे, तो म्हटलं की हा. फक्त फरक एवढाच आहे राजेश दादा, तो नी दूरचा आणि हा नी जवळचा. ते नी दूरचं, हे नी जवळचं. ते राष्ट्रपती दिल्ली, हे राठोड साहेब सोनपेठ. आता तुम्हाला व्याकरण कळलं. ते नी दूरचा बोध होतो आणि हे नी जवळचं. म्हणून सुंदर ते ध्यान, आवडीनंतर हेची ध्यान. हे नसेल पटलं तर एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. तो हा विठ्ठल एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो. आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरीत आला म्हणून हा. तो हा, बस. तो आणि हा एकच. तो आता त्याच्या पुढे शब्द आहे एक. तो एकच आहे. एकाकीन रमते तस्मात, एकले न कंठेची म्हणून या येणे. केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे, वाचई महाभूते. बहुतेक पाठ नसेल तुम्हाला, पाठ कमीच असते आता सध्या. त्याच्याही पुढचं सांगतो. कीर्तनकारापेक्षा टाळकऱ्यांना बरं जास्त पाठ आहे. आता कीर्तनकाराला तेवढंच प्रमाण पाठ करते ते कॅसेट वाचून, तेवढंच. त्याचं ध्रुवपद काय हे त्याला माहित नाही. एकले न कंठेची कंठेची
वासई महाभूते भौतिके विस्मृते